ज्यांनी आपलं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे तरी त्वरित महामाई स्पोर्ट्सने आपलं सलामीची फलंदाजी पाठवायची आहे. CKM बॉयज कडून प्रथम गोलंदाजीसाठी राज स्वतः, तर गोलंदाजीसाठी रुपेश गोवारी, तर फलंदाजीसाठी राज आणि राकेश. राज स्वतः स्ट्राइक घेताना पंचांकडून गार्ड घेताना. पंचांचा अधिकृत इशारा सामन्याची सुरुवात होताना. रुपेशाने टाकलेला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर टाकला. चांगला फटका डिफेन्सिव्ह पद्धतीने खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली जाते. मिडॉनच्या साईडने गेलेला चेंडू, खूपच चांगलं असं क्षेत्ररक्षण. दरम्यान एक धाव पूर्ण. दुसऱ्या चेंडूसाठी सज्ज होताना रुपेश टू राकेश. राकेश यांचा जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि ते बाद. श्वेत नेहमीप्रमाणे एक चांगलं क्षेत्ररक्षण करताना सहज आणि सोपा असा झेल त्यांनी बनवला आणि राकेश गोवारी यांना पुन्हा एकदा 0 वर बाद. राकेश गोवारी यांचं अजून खातं खोललं नाही. पहिल्याच सामन्यामध्ये सुद्धा तो डकवर आउट झाला होता आणि आता सुद्धा डकवर आउट होतोय. मिड ऑफच्या दिशेने त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला होता, सर्कल फाडण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी झाला नाही आणि श्वेत याने एक सहज सोपा झेल पटकावला आणि रुपेश यांना दुसऱ्या चेंडूमध्ये विकेट मिळाला. आणि राकेश गोवारी यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो जितेंद्र गोवारी. तुंबारेस. दरम्यान रुपेशाने टाकलेला तिसरा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर होता आणि त्याच दिशेने चेंडू मारण्यात येतोय. गली क्षेत्रामध्ये चेंडू मारला गेला आणि ते 2 धावा पूर्ण केल्या जातात. स्वतःचं खातं खोललं जातं जितेंद्र मार्फत आणि संघाला नेऊन ठेवतोय 3 चेंडूमध्ये 3 धावा, 1 गडी बाद. दुसरा चेंडू इथे फ्लाईट देण्याचा प्रयत्न आणि चेंडू सीमारेषा पार.
पाचवा चेंडू घेऊन येताना रुपेश पुन्हा एकदा, रुपेश टू जितेंद्र, पुन्हा एकदा हवेत मारलेला फटका, बघूया क्षेत्ररक्षण पोहोचतो की नाही, अप्रतिम असा झेल टिपला जातोय, सरळ मारण्याचा प्रयत्न परंतु थोडेसे असफल झाले आहेत आणि आपला स्वतःचा विकेट गमावला आहे तो जितेंद्र यांनी. चांगली सुरुवात केली होती, 2-3 चेंडू खेळले, 6 धावा बनवले, एक चौकार मारला होता. पॉवर प्ले मध्ये जे फील्ड रिस्ट्रिक्शन होतं त्याचा पूर्ण फायदा घेण्याचा प्रयत्न केला होता जितेंद्र यांनी आणि त्याच्यामध्ये थोडासा असफल होतोय आणि माघारी जाताना जितेंद्र संघासाठी 6 धावा, वैयक्तिक 6 धावा बनवून संघाला 7 धावेच्या सुस्थितीत नेऊन 2 गडी बाद 7 आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो आशिष. डीजे तुम्हाला बारमध्ये कुठल्या दारू पियाला जात, तुम्हाला बारमध्ये कुठल्या दारू पियाला जात, फार्म हाऊस बांधले न मोठा मोठा मटक्कर कोण देईल, फार्म हाऊस बांधले न मोठा मोठा मटक्कर कोण देईल. शेवटचा चेंडू रुपेश घेऊन आला, झेल उडाला होता मात्र इथे झेल घेता आला नाही आणि मिसफिल्डचा 1 धाव सुद्धा गेली आहे. त्याच मिसफिल्डच्या आशिष यांनी स्वतःचं खातं खोललं आहे आणि संघ 8 धावसंख्येवर गेला आहे. एक ओव्हर 8 धावा आणि 2 गडी बाद. संघाचं दुसरं शतक घेऊन येताना भावेश गोलंदाजी करणार आशिषसाठी. आशिष आणि फील्ड क्षेत्ररक्षण व्यवस्थित बघून घेतलं आहे. इथे जोरदार मारण्याचा प्रयत्न, आशिष यांचा मिडल झाला होता चेंडू, मात्र बघूया इथे आणि पंचांचा इशारा इथे बाद, झेल बाद. खूपच चांगला असा फटकार मारला होता परंतु हवेच्या विरुद्ध दिशेने मारण्याचा प्रयत्न आणि झेल बाद होतोय आशिष. तर भावेश स्वतःच्या पहिल्याच चेंडूमध्ये विकेट मिळवण्यात यश प्राप्त करतोय. अमन आले आहेत आशिष यांची जागा भरून काढण्यासाठी. अमन यांच्याकडून विस्फोटक फटक्यांची अपेक्षा असेल त्यांच्या संघाला. बघूया काय करतायत. पहिला चेंडू निर्धाव पद्धतीने
हाताळला जातोय तो भावेश यांच्या मार्फत. पहिल्या चेंडूवर विकेट, त्याच्यानंतर दुसरा निर्धाव. बॉलर यांच्या अपेक्षा आता मात्र उंचावल्या असतील, तर अमन यांच्याकडून खूपच अपेक्षा असेल. बघूया, अमन यांचा जोरदार मारण्याचा प्रयत्न. मिड ऑफच्या दिशेने चेंडू गेला आहे आणि यावेळी एक्स्ट्रा कव्हरमध्ये झेल घेतला जातोय तो हिमांशू यांच्या मार्फत. खूपच चांगली अशी क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं आहे. तब्बल 3 झेलचीत, 4 गडी बाद झाले आहेत आणि 4ही पण झेलचीत बाद झाले आहेत. दुसरा चान्स देत नाही आहेत बॅट्समनला आणि अमन यांची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो दीपेश. भावेश यांची जर वैयक्तिक गोलंदाजी बघायला गेलो तर पहिल्या चेंडूवर विकेट, दुसरा चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवर पुन्हा विकेट आणि चौथा चेंडू घेऊन येतोय तो मात्र दीपेश यांच्यासाठी. दीपेशाने यावेळी हलकीशी फ्लिक केला आहे कव्हरच्या दिशेमध्ये, 1 धाव पूर्ण केली आणि आत्ता चान्स संधी मिळतोय पुन्हा एकदा राज यांना, जो पहिला चेंडू खेळला होता रुपेश यांचा आणि आता भावेश यांचा 5वा चेंडू खेळण्यासाठी राज सज्ज होतोय. ओपनिंगला आलेला खेळाडू मात्र संधी मिळाली नाही, नॉन स्ट्राईकलाच राहिला. भावेश 5वा चेंडू घेऊन येताना राजसाठी. राज याच्याकडून संघाला खूप मोठी अपेक्षा असेल आणि त्या अपेक्षेची पूर्तता करतात की नाही बघूया. जोरदार मारण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र समजला नाहीये. भावेश यांचा जो फॉर्म बघितला करंट सिच्युएशनला तर अप्रतिम गोलंदाजी करताना 5 चेंडू हाताळले आहेत, 2 गडी बाद केले आहेत, 2 निर्धाव चेंडू टाकले आहेत. स्वतः राज 2 चेंडू खेळून 1 धावेवर. बघूया, जोरदार मारण्याचा प्रयत्न केला आणि ते सक्सेसफुल. 4 धावांसाठी भावेश यांचा अधिकृत इशारा 4 धावांचा. सरळ बॉलच्या लाईन मध्ये जाऊन सरळ CKM बॉईज यांच्याकडून 3रं शतक घेऊन येत आहे श्वेत. एक पेसरची भूमिकेमध्ये श्वेत स्वतः दिसत आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाजी करतायत. स्ट्राईकवर आहे दीपेश. राज यांनी मात्र शेवटच्या चेंडूवर जो स्ट्रेट ड्राईव्ह केला होता चांगल्या प्रकारे लॉफ्ट केला आणि 4 धावांसाठी पाठवला होता चेंडू. आता मात्र श्वेत बघूया काय करतोय संघासाठी. पहिला चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड ऑनच्या दिशेने चेंडू फेकेपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जातात त्या दीपेशकडून. अजूनही 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 4 गडी बाद गेले आहेत. आपल्याकडे फक्त 6 गडी आहेत अजूनही. श्वेत पहिल्याच चेंडूवर 2 धावा मोजताना. बघूया अजून येणारे चेंडू मध्ये काय होत आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेमध्ये पुन्हा एकदा झेल बाद. झेल सोडण्याचा कुठल्याही क्षेत्र
नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं तर खोपरीपाडा संघाचे 5 विकेट डाऊन होत आहेत. न्यू मॅन इन दिनेश. खूप चांगला चेंडू पडल्यावर चेंडू थोडीशी उसळी घेतोय आणि सरळ कीपरच्या हातामध्ये जाऊन समाप्ती होतोय. पुढील चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी फिल्डर होते आणि त्यांनी अजून एक कॅच घेतला जातोय आणि अजून एक फलंदाज बाद. 6 विकेट डाऊन. कमॉन डीजे. न्यूमॅन इन महेंद्र. बघूया आपल्या संघासाठी किती धावा जमवेल. आतापर्यंत काहीसे आपण पाहायला गेलं तर 15 धावसंख्येवर आहे तो म्हणजेच खोपरीपाडा संघ. अजूनही येणारे 8 चेंडू शिल्लक असतील. सॉरी माफ करा. अजून एक चांगला चेंडू डॉटच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील आणि या षटकानंतर अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. खूप चांगली अशी ओव्हर राहिलेली आहे श्वेत याची. शेवटचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न मात्र फिल्डर आहेत त्या ठिकाणी. चेंडू कलेक्ट करतील. डॉट चेंडूची समाप्ती आणि या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 धावा. खूप चांगलं असं षटक राहिलेलं आहे श्वेत याचं. मात्र 2 धावा देऊन 2 गडी संपादन करतोय. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहिलं तर दत्तावी स्पोर्ट जुचंद्र आयोजित श्रद्धांजली चषक 2025 मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत करतोय आणि खूप देखणं आणि नीट नेटका असं आयोजन. आणि या स्पर्धेचे सर्व समितदादा पाटील. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर खोपरीपाडा संघाची स्थिती आहे 5 गडी बाद 15 धावा. आणि आपण पाहू शकतोय सलामीला आलेला फलंदाज आहे राज. तो मात्र अजूनपर्यंत फक्त
तीनच चेंडू फेस करतोय आणि 5 धावांवरती खेळतोय. बघूया आता उर्वरित 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न असेल त्यांचा. पाहूया. गिरजा मात्र एंड करून गोलंदाजीसाठी येतोय, तो म्हणजेच भावेश. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक चौथं षटक घेऊन येतोय. त्याला सामोरा जाईल तो म्हणजेच राज. पाहूया किती धावा जमेल आपल्या संघासाठी. ओ आणि क्लीन बोल्ड. या ठिकाणी त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. अजून एक गडी बाद. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहू शकतोय 15 या धावसंख्येवरच 3 विकेट जात आहेत लगातार आणि 6 चेंडू झालेत, मात्र अजूनही एकही धाव आलेली नाहीये या 6 चेंडू मध्ये. भावेश याची चांगली अशी पुन्हा एकदा भावेश सज्ज होते गोलंदाजी मार्कवर अभिषेक साठी. हो आणि समोरच्या दिशेने खेळून काढलाय आणि चेंडू 2 बाउन्सने निघून जातोय. सरळ 4 धावांसाठी हा येतोय चौकार. धन्यवाद डीजे. नक्कीच आपण पाहू शकतोय खूप वेळानंतर येतोय हा चौकार आणि धाव संख्या पुढे जाते ती म्हणजेच 19 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच अभिषेक आला, त्याने पहिल्याच चेंडूवर सरळ खेळून काढलेला हा चौकार आणि पुढील मॅच असेल राजावळी वर्सेस हासोबा स्पोर्ट्स. रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता, मात्र काहीसा असफल ठरले जातात आणि एक छोटी धाव आणि या 1 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 20 धावेंवर. आणि राजावळी संघाचा कर्णधार आणि हासोबा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचा आहे. आणि भावेशाची खूप चांगली अशी गोलंदाजी राहिलेली आहे. पहिल्या ओव्हरीत 5 रन देऊन 2 विकेट घेतले होते. आतापर्यंत 3 चेंडू टाकलेत आणि 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. आणि लेग साइडला फ्लिक केला जातोय आणि त्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी चौकार. धन्यवाद डीजे. आता मात्र महेंद्र याची बॅट सुद्धा तळपली जाते. हेलिकॉप्टर ड्राईव्ह पद्धतीने खेळून काढलाय. 1 बाउंड 2 बाउन्सने कलेक्ट करतायत. तोपर्यंत ही 1 धाव आणि या 1 धावेनिशी संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते 25 धावेंवर. अजूनही उर्वरित 1 चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला होता, मात्र असफल ठरले जात आहेत आणि या ओव्हर समाप्त होते आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 25 धावा 7 गड्यांच्या मोबदल्यात. कमॉन डीजे.
धन्यवाद डीजे. आणि अंतिम षटक घेऊन येतोय ध्रुव. आणि स्ट्राईकला असेल तो म्हणजे महेंद्र. बघूया शेवटच्या षटकामध्ये किती धावा जमावल्या जात आहेत. पहिला चेंडू ध्रुव याचा. हो, हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय आणि इथे मिसफिल्ड होते आणि मागून बॅकिंग होईपर्यंत या दोन धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावेंवर. आता मात्र काहीसा आपल्याला स्कोर बोर्ड हलताना दिसतोय. जलद गतीने धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. गेल्या षटकात आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये किती येतील? पुन्हा एकदा हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढलाय आणि चेंडू मात्र फिल्डरला चकवा देऊन निघून जातोय 4 धाव्यांसाठी. 1 बाउन्स इनटू द फॅन्स, 4 रन्स. आक्रमण केलं जात आहे खोपरीपाडा संघामार्फत. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. या 4 चेंडूमध्ये किती धावा जमावल्या जात आहेत पाहण्यासारखं ठरेल. पुढील चेंडू आणि स्टंप वरून काहीसा बॉल निघून जातोय. हा डॉट चेंडूची समाप्ती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 31 धावा, 7 गडी बाद. अजूनही उर्वरित 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. हो, नॅचरल बाउन्स आणि पुन्हा एकदा बॅटरला चकवा देऊन जातो चेंडू आणि 31 धावांवर स्थिरावले धावसंख्या. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू निघून जातोय आणि तो फील्ड करेपर्यंत या 2 धावा आणि 3रा धावेचा प्रयत्न केला जातोय आणि बघता बघता ही 3 धावा आणि या 3 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 34 धावेंवर. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधील. बघूया चौकार षटकार पाहायला भेटेल का आपल्याला अभिषेकच्या बॅटमधून. ओ, आणि जोरदार मारण्याचा प्रयत्न होता मात्र मिस टाइम होतोय आणि दुसरी धाव घेता घेता धाव बाद होतोय आणि ही 1 धाव या 1 धावेनिशी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावेंवर आणि 36 धावांचं आव्हान दिलं जात आहे ते म्हणजेच सिकिएम या संघाला. पाहूया आव्हान कशा प्रकारे चेस केलं जाईल. आणि राजावली संघाचे कॅप्टन आणि हसोबा संघाचे कॅप्टन टॉस साठी यायचं आहे. हसोबा संघाचा कर्णधार नाणेफेकीसाठी यायचं आहे. आणि राम किडे यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल आणि टॉस होईल हसोबा स्पोर्ट्स आणि आई मरुदेवी स्पोर्ट्स राजावळी यांच्या दरम्यान. आणि 5 ओव्हरचा मॅच असेल.
हेड्स आणि टेल्स असा टॉस आहे. आणि हासोबा स्पोर्ट्स नाणेफेक जिंकतोय आणि त्यांचा निर्णय ठीक आहे, थोड्या वेळात कळवतील ते आपल्याला. आणि या ठिकाणी मी कॉमेंट्रीसाठी आमंत्रित करतोय रामकिरी सरांना. खेळाला सुरुवात होते. पंचांचा इशारा. सलामीची जोडी चंद्रपडा संघाकडून आपण पाहतोय. भावेश आणि रुपेश. स्ट्राईकवर आपण पाहतोय रुपेश. तर हा सामना आपण पाहतोय खोपरेपाडा संघाने प्रथम फलंदाजी करून 5 षटकामध्ये 35 धावा काढल्यात आणि 36 धावांचं उद्दिष्ट चंद्रपडा संघासमोर ठेवलेला आहे. पहिला चेंडू गोलंदाजा चांगला चेंडू होता, मात्र खूपच बाहेर निघून जातोय. पंचांचा इशारा, अवांतर धाव, वाईटचा इशारा पंचांकडून येतोय आणि 4 धावा मिळतात. टोटली 5 धावा मिळतात. पहिला चेंडू खराब चेंडू पडला. या 5 धावा अवांतर मिळतात सीकेएम चंद्रपडा संघाला. धाव संख्या मात्र कमी आहे आणि या जर तुम्ही चुका गोलंदाजाने केल्या तर नक्कीच समोरील संघाला याचा फायदा होतोय. अमन पाहतोय पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढला, झेल होतोय की काय नाही, मात्र सीमारेषे पार जातोय. चौकार. सुरुवातीपासूनच आक्रमकता दाखवलेली आहे या फलंदाजाने रुपेश याने. पहिला चेंडू वाईट गेल्यानंतर 5 अवांतर धावा आणि पहिलाच त्यांच्यासाठी हा चेंडू टाकला आणि बॅटमध्ये चांगल्या पद्धतीने चेंडू द्यायचा आहे. नवीन चेंडू. पहिल्या चेंडूवर प्रहार करून 4 धावा मिळतात. म्हणजे टोटली आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. चांगली सुरुवात सीकेएम चंद्रपडा संघाची. चेंडू घेतो डीजे. चौकार किंवा षटकार लागला तर आपण डीजे वाजवायचा आहे. आता राहू द्या. अमन पहिल्या षटकामध्ये थोडं महागडे ठरतात. 1 चेंडू 9 धावा दिलेल्या आहेत. दुसरा चेंडू जोरदार मारलेला आहे. पाहायचा आहे झेल होतो की काय. तिकडे क्षेत्ररक्षक नाहीये, मात्र जातो तो. सुरुवात आपण पाहिली तर जबरदस्त अशी फलंदाजी करताना रुपेश दिसत आहे. 2 चेंडूवर सलग 1 चौकार आणि षटकार ठोकलेला. पुन्हा एकदा जोर मारण्याचा प्रयत्न, मात्र एक तिकडे क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसरे धाव घेण्याचा प्रयत्न सहजरित्या पूर्ण करतात.
तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही आहे. चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला खेळताना दिसतोय तो सिक्कीम चंद्रपाडाचे फलंदाज रुपेश. 3 चेंडू आणि 17 धावा झालेल्या आहेत. सुरुवात जबरदस्त अशी दिसते या चंद्रपाडा संघाची. धाव संख्या कमी आहे मात्र आक्रमकता या षटकामध्ये दाखवली आहे. फलंदाजाने रुपेश याने चांगली सुरुवात. पुन्हा एकदा अमन टू रुपेश. फाईन लेगच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षक नाहीये, जातोय सीमा पार आणि हा चौकार. पंचांचा इशारा. पंच आपण पाहतोय सलग 2-3 दिवसापासून आपण पाहतोय. बंड्या चांगल्या पद्धतीने पंचगिरी करताना दिसत आहेत. या चौकारानिशी आपण पाहिले तर धावसंख्या झाली ती 21 धावा. 4 चेंडू आणि 21 धावा. जबरदस्त अशी फलंदाजी. अजूनही आपण पाहिले तर 4.2 षटकांचा खेळ इथे बाकी आहे आणि धावसंख्या जिंकण्यासाठी पाहिजे त्या 15 धावा. सुरुवात आपण पाहिली तर जबरदस्त सुरुवात या फलंदाजांनी केलेली आहे. प्रत्येक चेंडूवर त्यांनी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि सक्सेस होतोय या षटकामध्ये. अमन मात्र थोडेसं दडपणाखाली दिसतोय कारण फलंदाज आक्रमकता दाखवतोय. पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला हा पुन्हा एकदा जातोय. मिसफिल्ड होते आणि जातोय तो सीमारेषे पार. चौकार. पंचवीस धावा झालेल्या आहेत. या षटकातील एका शेवटचा चेंडू आपण पाहतोय. यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होतोय मात्र फलंदाज चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. आता मिस्टेक होईल का? नाही आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, चांगला बॅकअप होतोय. 2 धावा मात्र इथे रोखू शकत नाही. 2 धावेने धावसंख्या होते ती संघाची 27. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 27 धावा. पहा 5 षटकामध्ये 35-36 धावांचं उद्दिष्ट होतं आणि एका षटकामध्येच आपण पाहिलं तर 27 धावा काढल्या आहेत. जबरदस्त फलंदाजी रुपेश याने या षटकामध्ये केलेला आहे. नवीन गोलंदाज आपण पाहतोय महेंद्र. तर 4 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे आणि धावसंख्या पाहिजे तर फक्त 9 धावा जिंकण्यासाठी काढायच्या आहेत सिक्कीम चंद्रपाडा या संघाला. खोपरेपाडा संघ गोलंदाजीमध्ये थोडासा कमी पडतोय. पाहायचं आहे महेंद्र कशा पद्धतीने चेंडू हाताळतोय. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न चांगल्या पद्धतीने खेळून काढतोय. 1 धाव पूर्ण. क्षेत्ररक्षक बॉल कलेक्ट करेपर्यंत 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण. धावसंख्या होते ते 29. मात्र भावेश यांनी सुद्धा आपले फलंदाजी सुरुवात केलेली आहे. त्यांना स्ट्राईक भेटलेली आहे. पहिलं षटक पाहिलं तर रुपेश याने चांगली फलंदाजी. पहिलं षटक पूर्ण खेळले. 6 चेंडू आणि 25 धावा कुठल्या. तर भावेश पहिल्याच चेंडूवर 2 धावा काढतात. पुन्हा एकदा महेंद्र टू भावेश. आता मात्र झेल टिपण्याची संधी होती विकेट किपरला मात्र नाही आहे. 1 धाव पूर्ण. 2 धावा करण्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा सहजरित्या पूर्ण. चेंडू कलेक्ट करेपर्यंत या 2 धावेने धावसंख्या होते ती 31 धावा. 5 धावांची आवश्यकता.
हा सामना जिंकण्यासाठी सीकेएम चंद्रपाडा संघाला दोन्ही आपण फटके पाहिले तर या फलंदाजाने भावेश याने रिव्हर्स मारलेले फटके आता मात्र जातोय सरळ जातोय निघून जातो 4 धावांसाठी चांगली फलंदाजी चांगली सुरुवात नाही चेंडू अडवला जातो की काय होय चेंडू अडवला जातोय मात्र 2 धावा पूर्ण इथे चांगलं क्षेत्ररक्षण केलेलं आहे या क्षेत्ररक्षकाने 33 धावा झालेल्या आहेत तर जिंकण्यासाठी फक्त 3 धावांची आवश्यकता या षटकामध्येच नक्की मला वाटतं की या धावा पूर्ण केल्या जातील एक साइडच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू 1 धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये मला वाटतं या चेंडूवर मोठा फटका नक्कीच मारण्याचा प्रयत्न करतील ते भावेश रुपेशने चांगली फलंदाजी केली आणि या षटकामध्ये भावेश सुद्धा एक चांगले त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चांगली फलंदाजी करतो 4 चेंडूमध्ये 8 धावा काढलेल्या आहेत अजूनही 2 चेंडू या षटकातील शिल्लक आहेत धाव संख्या पाहिजेत फक्त 1 रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न चेंडू निघून जातो विकेट कीपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू या षटकातील शेवटचा चेंडू महेंद्र यांचा भावेशसाठी जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि होय सफल ठरतोय जातोय सीमारेषे पार 4 धावांसाठी आणि विजयी होतोय तो सीकेएम चंद्रपाडा थँक्यू खोपरेपाडा संघ आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल तुमचा मनपूर्वक आभार खोपरेपाडा संघ आमच्या कमिटी बॉक्सची संपर्क साधा खोपरेपाडा संघ कर्णधार समित पाटीलची संपर्क साधायचा आहे खोपरेपाडा संघ कर्णधार इथे पॅव्हलियन बॉक्सची संपर्क साधा तर हा जो सामना झाला त्या सामन्यामध्ये आपण पाहतो तर मॅन ऑफ द मॅच हा रुपेश यांनी मॅन ऑफ द मॅच पटकावलेला आहे 1 षटक टाकलेला आहे 2 विकेट्स आणि 8 धावा दिलेल्या आहेत आणि फलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 22 धावा कुठलेल्या आहेत एक 3 चौकार आणि 1 षटकार चांगली फलंदाजी करून आपल्या संघाला विजयी केलेला आहे त्याने आपलं पारितोषिक इथे सन्मान चिन्ह घेऊन जायचं आहे रुपेश मॅन ऑफ द मॅचचे मानकरी तो मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरतात ते रुपेश वेदांत हे सन्मानित करतील रुपेश यांना सन्मान